मी श्री महावीर जैन विद्यालय अकलूज या ठिकाणची शिक्षिका आहे. तर माझा वर्ग इयत्ता 7वी या वर्गाने विज्ञान दिन जवळ येत आहे. या कारणास्तव याचं औचित्य साधून विज्ञान प्रदर्शन हे भरवलेलं आहे. पाहूयात सुरुवातीला काय बनवलेलं आहे या मुलांनी. हे वातानुकूलित घर आहे, थंड आहे आणि हे फॅनशिवाय फॅन नाही यात. वातानुकूलित घर आहे. 2 विटांच्या लाईनीतमध्ये थर्माकोल बाहेरची भिंत गरम झालेली, आतली भिंत गरम होत नाही, ते थंड राहते. सुंदर असं वातानुकूलित घर बनवलेलं आहे मुलांनी आणि अतिशय छान की जे नैसर्गिकरित्या थंड राहणार आहे. पुढचा प्रयोग पाहूयात. तर जेव्हा आपण बाजारामध्ये जातो तेव्हा आपण रवा वगैरे खरेदी करतो, पण त्या रव्यामध्ये तो रवा शुद्ध आहे का अशुद्ध आहे का ते पाहण्यासाठी मी इथे तुम्हाला एक प्रयोग दाखवणार आहे. तर इथे माझ्याजवळ एक चुंबक आहे आणि चुंबक आता या रव्यावरून फिरवणार आहे. तर इथं पाहू शकतो की लोहकणी चिकटले आहेत. या प्रयोगामध्ये हे लक्षात येते की हा रवा शुद्ध आहे. व्हेरी गुड. आपण असे 7 वाटे ठेवलेला आहे. एका वाटेत पाणी ठेवलेलं आहे, अशी करत गेलेलं आहे. मी आता तुम्हाला दाखवते. पाणी भरलेल्या वाटेचा आवाज आणि रिकाम्या वाटेचा आवाज बघा. यातून आपल्याला हे शिकायला मिळतं की प्रदूषण बदल होतो. गच्च भरलेली वाटी आणि रिकामी वाटी या 2 वाटींमधील ध्वनीतील बदल या ठिकाणी मुलींनी सुंदर असं दाखवलेलं आहे. आपण ज्यावेळी बागेत तांबूळ आणतो त्यावेळी आपल्याला असे लक्षात येते की यामध्ये काही मिसळ का. आता आपण एक पाहणार आहोत. हे तांबडे तिखट आहे, यामध्ये टाकले तर ते तांबडे तिखट पाण्यावर तरंगते आणि यामध्ये उटाची भुकटी मिसळली आहे. हे टाकून बघितले तुम्हाला येथे लक्षात येते की उटाची भुकटी पाण्याच्या तळाशी गेली आहे आणि तांबडे तिखट वर तरंगले आहे. व्हेरी गुड. म्हणजे अन्न भेसळ जी होत असते त्या अन्न भेसळबद्दल या ठिकाणी या प्रयोगावरून लक्षात येते की तांबडं तिखट शुद्ध आणि चांगलं कसे ओळखावे. व्हेरी नाईस. मी ग्लास घेतलेला आहे. गेल्या ग्लासामध्ये पाणी घेतले आणि एका ग्लासामध्ये मी मीठ टाकणार. मिठाला पाणी जड होणार. यावरून आपल्याला कळतं की समुद्राचे पाणी पोहू शकते. ओके, व्हेरी गुड. समुद्रातच पोहणे काय योग्य असते या प्रयोगावरून लक्षात येते. कारण आपण विहिरीमध्ये वगैरे किंवा इतर ठिकाणी पोहायला गेल्यानंतर वाहून जाऊ शकतो किंवा बुडू शकतो, पण या पाण्यामध्ये आपण बुडू शकत नाही. माझ्या प्रयोगाची काय नैसर्गिक हा एक त्याला साहित्य आहे. बाटली, खिडकी, दोरा. हा फॅन आहे. विद्युत ऊर्जाचा वापर न करता हा फॅन बनवला आहे. आपण छोट्या मुलांना तसेच आजारी वृद्ध व्यक्तींसाठी एमर्जन्सीमध्ये लाईट गेल्यावर ह्याचा उपयोग होतो. व्हेरी नाईस, एक्सलंट. दुसरा प्रयोग हा शुद्ध पाणी नैसर्गिकरित्या मिळते. ह्याचं साहित्य लहान मोठे दगड व माती, बाटली, कोळसा, पाणी आणि आपल्या घरात जसा फिल्टर असतो तसा हा मी डेमो बनवला आहे. प्युअर वॉटर. वी हॅविंग ऑलवेज प्युअर वॉटर बट नो इन ऑल प्लेस वॉटर फिल्टर इज ब्लेड अँड युजिंग लाईट एनर्जी बट हेअर एज लाईक बेल और स्प्रिकिंग हेड water getting from this experiment. Here I use stone, large, small as well as soil also use and then get it. Thank you. व्हेरी गुड. नैसर्गिकरित्या जसं झऱ्याचं पाणी शुद्ध असतं तशा पद्धतीने या मुलींनी सुंदर असं शुद्ध पाणी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाणी भरले भरलं कलस हवा बंद होते निर्माण होते व ग्लास उलटा केला तर पाणी पडत नाही, म्हणजेच हवेचा दाब असतो.
व्हेरी गुड. आता एक आपण हवेला दाब असतो, हवेला ॲक्च्युली दाब असतो, हा प्रयोग पाहिलेला आहे. हवासुद्धा आपल्यावरती प्रेशर करू शकते. असतो ज्याने की आपण हे घर्षण करू शकतो आणि डोक्याला फुगा असून गुड. आपल्या आजूबाजूला वातावरणामध्ये इलेक्ट्रॉन्सचे रेणू असतातच, मात्र हे ॲक्टिव्ह असतात आणि यासाठी आपल्याला एक छोटासा प्रयोग, पण तात्पुरता का होईना, घर्षण विद्युत कशा पद्धतीने निर्माण होते या प्रयोगावरून लक्षात येते. नेक्स्ट. ही कोलगेट तुम्हाला माहीत आहे का? ही कोलगेट कशामुळे कोरडी होत नाही? तर ह्यात हिमोमोटस असा घटक आहे, त्यामुळे ती कधीही कोरडी होत नाही. व्हेरी नाईस. पाण्यात टाकलं आणि परत एक गाडी पाण्यातली घेतली, पेटवल्यावरती पेटती का नाही, परत ती गाडी काढली आणि त्या गाडी पेस्ट लावली आणि ती पाण्यात टाकली आणि परत ती काढून घेतली आणि परत तिला पेसली. व्हेरी गुड, एक्सलंट. पेस्टचा वापर आणखी वेगळा आहे हे आपल्याला या प्रयोगावरून लक्षात येते. या प्रयोगामध्ये घेऊन त्याचे दंड्या तोंड बंद करून हे मागं खेचायचं आहे, काही आहे ते असं मागं हे ते दाबलं की असं मागं घेता येतं. व्हेरी गुड. वातावरणाचा दाब सर्वत्र सारखाच असतो. बरणीत भरलेले पाणी हा जसं की खाली त्याच्या नळ नसेल तर एक सेन्सर आहे, जसं की आपण बेसिनमध्ये आणि लिफ्टमध्ये वापरतो तसं आहे सेन्सर. छान. आपण बऱ्याच ठिकाणी सेन्सरचा वापर आपण पाहतो, लिफ्टमध्ये असो, काही वेळा ॲटोमॅटिक सगळ्या लाईट्स वगैरे ऑफ होतात. तशा पद्धतीने या फिल्टरमधून ॲटोमॅटिकली वॉटर हे जारमधून खाली ग्लासमध्ये येते, ग्लास आपोआप हलवला की पाणी यायचं बंद होतं. सुपर.